निर्मल पावन भावना सभी के सुख की कामना गौरवमय समरस जनजीवन यही राष्ट्र आराधना चले निरंतर साधना. या निरंतर साधनेला 100 वर्ष पूर्ण झालेत. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षामध्ये पदार्पण केलंय. 27 सप्टेंबर 1925 ला नागपूरच्या मोहितेवाड्यात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालाय. 100 वर्षामध्ये संघ पोहोचलाय. ही 100 वर्ष संघासाठी कशी होती? मधल्या काळामध्ये संघावर 3 वेळा संघ बंदी देखील आल्या होत्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाचं काम उभं राहिलेलं होतं. ही या सगळ्याच शताब्दी वर्षाच्या कामाच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रांतस्तरावर विविध जबाबदाऱ्या भूषवलेले आणि मागील 13 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे काम पाहत असलेले जनकल्याण समितीचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबीर यांच्याशी संघाचा पूर्ण 100 वर्षाचा पट जो आहे तो आपण या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार आहोत. विनायकराव, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. संघाने 100 वर्षामध्ये पदार्पण केलंय. 100 वर्षामध्ये अनेक चढ उतार संघाने पाहिलेत. पहिल्यांदा कसं पाहताय संघ 100कडे? संघ 100कडे पाहताना मनातून तर खूपच आनंद होतो, पण तो आनंद होत असताना जुन्या काळच्या आठवणी पण जाग्या होतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघाची तशी स्थापना झाली. सामाजिक दृष्ट्या 1925 साली तर असं वाटायचं की हिंदू संघटन अशक्य आहे. बेडकांचं वजन करणं जसं अशक्य आहे तसं हिंदू समाजाचं संघटन अशक्य आहे. पण पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी 1925 साली विजयादशमीच्या सुमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्याला यंदाच्या वर्षी विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होतात. हा एका अर्थानं सगळ्या स्वयंसेवकांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा असा हा क्षण आहे असं मला वाटतं. 100 वर्षाच्या संघ कार्यकाळात किंवा संघाच्या या सगळ्या रचनेमध्ये तुम्ही संघाशी कसे जोडले गेलात? मी लहानपणापासून शनिवार पेठेत राहत होतो. शनिवार पेठेत संघाचं तर वातावरण होतंच, पण आमच्या घरात माझे वडील शाखेत जात होते, माझा मोठा भाऊ शाखेत जात होता. त्यामुळे मी पण वयाच्या 9व्या वर्षापासून संघाशी जोडले गेलो. नंदाजी भागवत म्हणून आमचे बालशिक्षक होते. ते नेहमी घरी यायचे, आग्रह करायचे आणि त्यांच्यामुळे मी संघाशी जोडला गेलो. आणि संघाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी, संघाच्या प्रचारकांनी आमच्या घराशी खूपच जवळचा संबंध ठेवला. तसं आमचं घर खूपच गरिबीचं घर. माझ्या भावाकडे सुरुवातीच्या काळात, तो जेव्हा तरुण स्वयंसेवक होता तेव्हा गणवेश घ्यायला पण पैसे नव्हते आणि पैसे खर्च करून गणवेश घेण्याची घरातली स्थिती पण नव्हती. म्हणून नंदाजी भागवतांनी त्यावेळेला 70 रुपये दिले आणि भावानी गणवेश केला. मग माझ्या वडिलांनी दरवर्षी दर महिना 10 रुपये देऊन ते गणवेशाचे पैसे त्यांचे परत केले. आणि प्रत्येक शिबिराच्या वेळेला घरी येऊन आई वडिलांची परवानगी काढून वेळप्रसंगी शुल्क भरून ते शिबिराला न्यायचे. त्यामुळे लहानपणापासून संघाच्या वातावरणात वाढल्यामुळे मी संघाशी जोडला गेलो. 1978 साली डॉक्टर श्रीपती शास्त्रींनी मला पुणे महानगराच्या संघाचं कार्यालयाचं काम करायला सांगितलं. त्यामुळे अधिकाधिक वेळ मी त्यावेळेला हे जे संघाचं प्रांत कार्यालय, मोतीबाग कार्यालय, त्याच्यात दिवसातला बहुसंख्य वेळ हा मी तिथेच असायचो. त्यामुळे संघाचे ज्येष्ठ प्रचारक दामवण्णा दाते, तात्या बापट, डॉक्टर श्रीपती शास्त्री, बाबाराव भिडे अशा सगळ्यांशी माझा अगदी जवळून संबंध आला आणि त्यांनी माझ्याशी इतका आत्मीयतेचा व्यवहार केला की
मी पुन्हा मागे वळून पाहूच शकलो नाही. विशेषतः तात्या बापटांनी पण मला व्यक्तिगत जीवनातही खूप प्रकारचं सहाय्य करून मी कायम संघाशी जोडला जावा याचा प्रयत्न केला. त्यामुळे शास्त्रींमुळे महानगराचं कार्यालयाचं काम करायला लागलो. मग पुढे 3 भागांची रचना झाल्यावर एका भाग क्रमांक 1चं काम करायला लागलो. मग 1992 साली महानगराचं सहकार्य म्हणून काम करायला लागलो. मग 2005 सालापासून मी महानगर कार्यवाह होतो. 2008 ते 2010 प्रांताचं व्यवस्था प्रमुख होतो आणि 2013 पासून माझ्याकडे सेवा विभागाचं जनकल्याण समितीचं काम आलं. त्यामुळे या सगळ्या मंडळींच्या सहवासात राहिल्यामुळे मला अगदी मोकळेपणानं असं सुचवावंसं वाटतं की माझं जीवन हे अत्यंत अनुभव समृद्ध जीवन झालं आणि संघाच्या अनेक बैठकातून उपस्थित राहण्याची संधी मिळाली. अगदी सगळ्या गुरुजींपासून सगळ्या सरसंघचालकांच्या बैठकीत राहिल्यामुळे अनेक संघाच्या गोष्टी मला कळत गेल्या आणि मी संघाशी अजूनही जनकल्याण समितीचं काम असलं तरी देखील ते तर संघाचा एक भागच आहे, पण रोजची शाखा आणि संघाच्या सर्व कार्यक्रमात माझा अजूनही सहभाग असतो. संघाने या 100 वर्षात अनेक कालानुरूप बदल सुद्धा केलेत. अगदी मग प्रशिक्षणामध्ये असेल, अगदी गणवेशामध्ये असेल. पूर्वी प्रथम द्वितीय वर्ग ज्याला आपण म्हणतो त्याला कार्यकर्ता विकास वर्ग असं आता नाव दिलेलं आहे. हे बदल नेमके कसे होते आणि कसे कसे घडत गेले? संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या परिस्थितीनुसार संघाची कार्यपद्धती ही काल सुसंगत कार्यपद्धती होत गेली. त्यामुळे अगदी सुरुवातीला संघाचा गणवेश मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मिलिटरी पद्धतीचे बूट, पटीस पुंगळ्या असा संघाचा गणवेश होता. 1973 साली तो गणवेश बदलला. नंतर संघाची हाफ पॅन्ट तर सुरुवातीपासून होती, पण शिवशक्ती संगम नंतर संघाचा तोही गणवेश बदलला. संघाच्या कार्यक्रमातही काल सुसंगत बदल झाले आणि आत्ता देखील संघाचे प्रशिक्षण जे वर्ग आहेत त्या वर्गाचाही बदल संघात झाला. पूर्वी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष असं होतं. 3 वर्षाचं माझं शिक्षण झालेलं आहे. तो त्या काळातही योग्यच होता, परंतु आत्ता समाजात जास्त जाण्याची आवश्यकता जेव्हा जाणवायला लागली त्यावेळेला मग वेगवेगळ्या वस्ती विभागात जाणं, तिथे संघाची शाखा घेणं, वस्ती विभागाशी संपर्क करणं, मग त्याचं प्रशिक्षण देणं असा देखील विषय सुरू झाला. संघाचा पूर्वी प्रचार हा एका अर्थानं मर्यादित होता, परंतु पूजनीय डॉक्टर म्हणायचे कार्याची प्रसिद्धी होणं अपेक्षित आहे, कार्यकर्त्याची नव्हे. त्यामुळे बाहेर लोकांना वाटायचं की संघ प्रसिद्धी परांगमुख आहे, पण कार्याची तर प्रसिद्धी होत गेली. स्वाभाविकपणे त्यावेळेला त्याला प्रतिसाद कदाचित माध्यमातून कमी मिळाला आणि प्रसार माध्यमांचं देखील एक मर्यादित स्वरूप त्यावेळेला होतं, आत्ता इतकं नव्हतं. त्यामुळे त्या काळात तसं होतं. पण ज्या वेळेला आता संघ अधिक जणांना माहिती व्हावा म्हणून समाजातूनही ज्या वेळेला उत्सुकता, कुतूहल निर्माण झालं त्यावेळेला वेगवेगळ्या माध्यमांच्या स्थितीतून सगळ्यांपर्यंत पोचणं आणि जे संघाचं सुरू आहे त्याची माहिती देणं असं सुरू झाल्यामुळे स्वाभाविकपणे आत्ता इंग्रजीत ज्याला म्हणू ती संघाचा रीच हा एका अर्थाने चांगल्या अर्थाने वाढला असं लक्षात येतं. संघाचं जे सूत्र आपण म्हणतो आहे तसा कार्यकर्ता घ्यायचा आणि पाहिजे तसा घडवायचा. असंख्य स्वयंसेवक आपले अनेक वेगवेगळ्या पदांवर सुद्धा काम करताना पाहायला मिळतात. मात्र संघ आणि भाजप असं एक कनेक्शन अनेकदा लावलं जातं. म्हणजे भाजप
जे काही कोर निर्णय असतात ते संघच सांगतो असं अनेकदा म्हटलं जातं. तर काय रिलेशन आहे संघ आणि भाजपचं? संघाचे स्वयंसेवक भाजप भारतीय जनता पक्षात किंवा राजकीय क्षेत्रात काम करतात, परंतु पूजनीय मोहनजी भागवत म्हणतात तसं की त्यांचे निर्णय ते करतात. ज्या विषयासंबंधी ते येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सल्ला मसलत करतात त्यावेळेला स्वाभाविकपणे त्यांना सल्ला देतात, पण निर्णय मात्र त्यांचे ते करतात. असंच आत्तापर्यंत आम्ही पाहत आलेलो आहोत. आणि एक काळ संघाबद्दल उपासाची अवहेलनाची भावना होती. उपेक्षा लोक करायचे, टीका करायचे आणि अनेक शाखांवर दगडफेकही व्हायची. परंतु 1975 नंतर ही परिस्थिती प्रामुख्यानं बदलत गेली असं लक्षात आलं आणि संघाची स्वीकारार्हता पण ही 1975 नंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढली असंही लक्षात येतं. जसं भाजप आणि संघ असं एक समीकरण म्हटलं जातं, तसं संघाच्या आणखी कोणत्या अशा संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत? संघाच्या एकूण 36 अखिल भारतीय संघटना अशा आहेत की ज्या समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात काम करतात. संघ संस्काराचा वारसा घेऊन समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात अनेक कार्यकर्ते सुरुवातीला गेले. जसं मजदूर संघात स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी गेले, वनवासी क्षेत्रात स्वर्गीय बाळासाहेब देशपांडे गेले, धार्मिक क्षेत्रात स्वर्गीय दादासाहेब आपटे गेले. असे त्या वेळेला ते गेले, त्यांनी ते काम उभं केलं आणि राष्ट्रहित सर्वोपरी त्यात तडजोड नाही असा एक काम घेऊन समाज जीवनात विविध क्षेत्रात हे कार्यकर्ते काम करतात. त्यांची समन्वय समितीची एकत्र बैठक होते, पण या सगळ्या निर्णय त्यांच्या पातळीवर त्यांचे वरिष्ठ अधिकारी करतात आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या दृष्टीने विचार करता समन्वय म्हणून वर्षातून एकदा दोनदा अशा प्रमुख कार्यकर्त्यांची मात्र बैठक होत असते. निश्चितच आता जर आपण पाहिलं तर सगळ्या रचनांवर आपण विस्तारानं बोललो किंवा संघ म्हणून आपण बोललो. संघाने आतापर्यंत 6 सरसंघचालक पाहिले, ज्या 6 सरसंघचालकांमध्ये मग अगदी डॉक्टरांपासून, गुरुजींपासून बाळासाहेब देवरस असतील, रज्जूभाई असतील, के सुदर्शन असतील आणि आता मोहनजी भागवत असतील, या प्रत्येक सरसंघचालकांनी कालानुरूप संघामध्ये बदल देखील त्या रचनेनुसार केल्याचं पाहायला मिळालं. अशा कोणत्या सरसंघचालकांचा तुम्हाला स्वतः सहवास लाभला आणि त्यातून तुम्हाला त्यांचे एक एक जीवन पैलू जे आहेत ते समजले? संघाचं एक भाग्य असं आहे की ज्या वेळेला ज्या प्रकारचं नेतृत्व संघाला अपेक्षित होतं तसं मिळत गेलं. डॉक्टरांच्या काळात प्रामुख्यानं देश पारतंत्र्यात होता, त्यामुळे देश स्वतंत्र करण्यासाठी जे नेतृत्व पाहिजे होतं ते पूजनीय डॉक्टरांच्या काळात गेलं. गुरुजींच्या काळात सांस्कृतिक कार्यावर भर देण्याची आवश्यकता होती, ज्याला कल्चरल थ्रस्ट आपण म्हणू, तो डॉक्टरांच्या काळात होता. सोशल थ्रस्ट सामाजिक दृष्टीने पूजनीय बाळासाहेब देवरसांच्या काळात तो मिळाला आणि त्या सरसंघचालकांनी त्या वेळेला जे नेतृत्व केलं ते त्या परिस्थितीच्या अनुरूप असं नेतृत्व केलं. ही एका अर्थानं संघाच्या दृष्टीने अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे संघ स्थापन होऊन आता 100 वर्ष विजयादशमीला होत आहेत, पण संघाचं काम हे वर्धिष्णू राहिलं. हे संघाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. निश्चितच आपण जर पाहिलं तर आता संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि जे शताब्दी वर्षाचं गाणं आपण तयार केलंय, आ रहा शताब्दी वर्ष है स्वयंसेवकों के मन में हर्ष है, हमको गाव गाव में जाना है, देशभक्ती भावको जगाना है. तर या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने जे काही आपण पंचसूत्री तयार केलेली आहे, ती पंचसूत्री काय आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पुढच्या काळातलं काम कसं असणार आहे? याच्या नंतरच्या काळात शताब्दी वर्षात संघाची मुळात पद्धती की रोषणाईची संस्कृती नाही. संघाची शताब्दी साजरी करायची,
म्हणजे कामाचा विस्तार आणि विकास अपेक्षित आहे. आत्ता सुमारे 83,000 शाखा देशभरात आहेत. 1,00,000 शाखांचा संकल्प हा संघाने शताब्दी वर्षात पूर्ण करायचं असं ठरवलंय. त्या दृष्टीने दैनिक शाखांची संख्या वाढवण्यावर देखील भर देणार आहे. समाज परिवर्तनाच्या दृष्टीने संघाला असं वाटतं की एकूण हा देश समर्थ व्हावा, बलवान व्हावा, म्हणून 5 गुणांचा अंगीकार आगामी काळात करण्याची आवश्यकता आहे. व्यक्तिगत पातळीवर स्वचा बोध, आपण कोण आहोत याची जाणीव ही प्रत्येकाला व्हायला पाहिजे. त्यांनी ती समजून घेतलं पाहिजे की आपण कोण आहोत. आपण कोण आहोत हे कळलं की स्वाभाविकपणे आपलं हित साधणारे कोण आहेत, आपलं अहित चिंतणारे कोण आहेत याचा देखील बोध होतो. त्यामुळे स्वचा बोध हा व्यक्तिगत पातळीवर व्हावा, कुटुंब पातळीवर समाज प्रबोधन व्हावं. आत्ता आपण पाहतो वेगवेगळ्या माध्यमाच्या दृष्टिकोनातून किंवा मोबाईलमुळे अनेक जग विज्ञान आणि तंत्रज्ञानातून जरी तंत्रज्ञानामुळे एकत्र आलं तरी माणूस माणसापासून दूर चाललेला आहे. कुटुंबात संवाद कमी होत चाललेला आहे. त्यामुळे कुटुंबात प्रबोधन व्हावं. आई वडील दोघंही नोकरी करत असल्यामुळे परिस्थितीमुळे त्याची जरी आवश्यकता असली तरी लहान मुलांवर चांगल्यापैकी संस्कार व्हावेत. ते आठवड्यातून एकदा सगळे एकत्र यावेत. त्यांनी घरात काही सामूहिक आरती करावी, नामस्मरण करावं. त्यामुळे मुलांवर लहानपणी जसे चांगले संस्कार पूर्वीच्या काळी व्हायचे. एक काळ असं होतं की घर, मंदिर आणि शाळा ही संस्कार केंद्र होती. पण आता दुर्दैवानं काळाच्या परिस्थितीमुळे म्हणा, ओघामुळे म्हणा, ती तेवढी सक्षम राहिली नाही. त्यामुळे कुटुंबात स्वाभाविकपणे असे संस्कार व्हावेत आणि कुटुंब सुसंस्कृत व्हावं अशासाठी आपण कुटुंब पातळीवर प्रयत्न करतो. सामाजिक पातळीवर या समाजात समरसता उत्पन्न व्हावी. कारण देश बलशाली व्हायचा जर असेल तर समाजात कोणत्याही प्रकारचे भेद असता कामा नयेत. सर्व भेदाभेद विसरून हा समाज एक व्हायला पाहिजे. समाजात एकी उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि हे अंतःकरणापासून, वरवर न होता अंतःकरणापासून व्हायला पाहिजे. एक गाव, एक स्मशान, एक मंदिर, एक पाणवठा असं असावं. सगळ्यांना सर्व ठिकाणी मुक्त प्रवेश असावा. आणि कोणी कोणत्याही जातीचा असला तरी प्रत्येकाचा सन्मान व्हावा, प्रत्येकाबद्दल आदर राखावा, असा समरसतेचा भाव सामाजिक पातळीवर उत्पन्न व्हावा असं वाटतं. देश पातळीवर नागरी कर्तव्याचं पालन व्हावं. कारण देश शिस्तबद्ध असला समाज तरच देशाची प्रगती होते. आपण पाहतो व्यक्तिगत जीवनात देखील काहीतरी शिस्त असली तर त्या व्यक्तीचा उन्नती होते, कुटुंबाची उन्नती होते. तसंच समाजाची आणि देशाची उन्नती व्हायची असेल तर या समाजात अनुशासन असलं पाहिजे, समाज अनुशासित असला पाहिजे. त्यामुळे संविधानानं आपल्याला मूलभूत अधिकार तर दिलेलेच आहेत, पण केवळ मूलभूत अधिकाराचा विचार न करता मूलभूत कर्तव्य पण दिलेले आहेत. त्याचा देखील सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपापल्या प्रश्नाबद्दल, समस्यांबद्दल आंदोलन करायला हरकत नाही, परंतु त्यावेळेला जे सामाजिक संपत्तीची जाळपोळ होते, तोडफोड होते, ते मात्र होऊ नये. आणि सगळ्या समाजाला वेठीला धरलं असं होऊ नये असं देखील वाटतं. आणि वैश्विक पातळीवर विचार केला तर वैश्विक पातळीवर पर्यावरणाचा ऱ्हास होणं हे काही बरोबर नाही. त्यामुळे पर्यावरणाचं संवर्धन ही एक जागतिक समस्याच झाली. जगासमोरच प्रश्न उत्पन्न झाला आहे. आपण पाहतो ऋतुमानही बदलत चाललेलं आहे. त्यामुळे वृक्षाची लागवड होणं, वृक्षाचं जतन व्हावं, त्याचं संवर्धन व्हावं याकडेही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे.
एकदा जे प्लॅस्टिक वापरून फेकून देतो त्या प्लॅस्टिकचा वापर करता कामा नये. वीज आणि पाण्याची बचत करण्याची आवश्यकता आहे. आपल्या न कळत अनेक वेळेला वीज आणि पाण्याचा अपव्यय होतो हे आपण घराघरात पाहतो. पण ते असं होऊ नये म्हणून देखील प्रयत्न करावे. असे 5 पातळीवर प्रयत्न करावेत. आणि शताब्दी निमित्तानं 1 डिसेंबर ते 21 डिसेंबर ग्रहसंवाद अभियान जे करणार आहोत त्यात ही पंचसूत्री घेऊन समाजापर्यंत जाणं, समाजाला सजग करणं, जागरूक करणं हे काम प्रामुख्यानं संघाचे स्वयंसेवक करणार आहेत असं संघाने निश्चित केलेलं आहे. या 100 वर्षाकडे पाहताना आपण सुरुवातीला जशी म्हणजे मुलाखतीची सुरुवात करताना जसं म्हटलं तसं संघाने अनेक प्रतिकूल कार्यकाळ सुद्धा पाहिलेले आहेत, प्रतिकूल कालखंड सुद्धा पाहिलेत. या मध्ये या 100 वर्षात जवळपास 3 वेळा संघबंदी सुद्धा करण्यात आली होती. तर हे कार्यकाळ नेमके कोणते होते? 1948 साली संघावर गांधी हत्येचा आरोप करण्यात आला. परंतु नंतर कोर्टाने पण म्हणलं की त्यात संघाचा सहभाग नव्हता. दुरान्वयानं देखील संघाचा सहभाग नव्हता. परंतु संघावर गांधी हत्येचा आरोप करण्यात आला. संघाच्या स्वयंसेवकांची घरं जाळण्यात आली, मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. संघाच्या स्वयंसेवकांना तुरुंगात टाकण्यात आलं. ऋषितुल्य असणारे पूजनीय गोळवलकर गुरुजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. गुरुजींना अटक झाली असं देखील आपण पाहिलं. आणि त्या काळात तर एक काही काळ समाजही संघाच्या बरोबर नव्हता. गैरसमजापोटी का होईना पण समाज देखील संघाच्या बरोबर नव्हता. परंतु कोर्टात हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही, झाला नाही आणि संघ त्यातून तावून सुलाखून बाहेर आला. त्याच वेळेला पूजनीय गोळवलकर गुरुजींनी असं म्हटलं की हे आपलेच स्वकीय आहेत, त्यामुळे आपल्याच स्वकीय ही जर परकीय असते तर संघाने आपली ताकद दाखवली असती. परंतु आपले स्वकीय आहेत आणि गैरसमजापोटी हे जे अत्याचार झाले, अन्याय झाला तो गैरसमजापोटी झालाय. या समाजाचा उद्या ज्या वेळेला गैरसमज दूर होईल त्यावेळेला हाच समाज डोक्यावर घेईल. आणि 100 वर्षांनी आपण पाहतो आज समाजात सर्व ठिकाणी संघाची विश्वासार्हता उत्पन्न झाली आहे, संघाची स्वीकारार्हता उत्पन्न झालेली आहे असं आपण चित्र पाहतो. 1975 साली देशातली लोकशाही धोक्यात आली. त्यामुळे लोकशाहीचं पुनर्स्थापन होण्यासाठी संघाने त्यावेळेला समाजात जयप्रकाशजी नारायणांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू झालं, लोकशाहीच धोक्यात आली असताना संघावरही त्यावेळेला बंदी आली. पण संघबंदी उठवा असं न म्हणता त्यावेळेला लोकशाहीचं पुनर्स्थापना व्हावी म्हणून स्वयंसेवकांनी त्यावेळेला जयप्रकाशजी नारायणांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्यात भाग घेतला. संघाचे स्वयंसेवक आहेत म्हणून सुमारे 25,000 स्वयंसेवकांना मिसा लावून विना चौकशी 18 महिने तुरुंगात डांबण्यात आलं. 1 लाख संघाच्या स्वयंसेवकांनी सत्याग्रह केला आणि अखेर शेवटी आंतरराष्ट्रीय दडपणामुळे तत्कालीन पंतप्रधानांना जानेवारी 77 मध्ये निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. त्यांनी राजकीय पक्षाच्या लोकांना सोडलं पण संघाच्या कार्यकर्त्यांना सोडलं नव्हतं. पण ज्या वेळेला ऐतिहासिक विजय झाला, कार्यकर्त्यांनी समाजातल्या समाज बांधवांनी भूमिगत राहून जे आणीबाणीच्या विरोधात वातावरण उत्पन्न केलं आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला, ऐतिहासिक विजय झाला. त्याच वेळेला बाळासाहेब देवरसांनी म्हटलं जी गुरुजींनी भूमिका घेतली तीच बाळासाहेब देवरसांनी घेतली. ते म्हणले हे आपले स्वकीय आहेत, फॉरगेट अँड फॉरगिव्ह, विसरा आणि क्षमा करा असं त्यावेळेला बाळासाहेबांनी म्हटलं. 1992 साली ज्या वेळेला बाबरी ढाचा पडला त्यावेळेला देखील संघावर बंदी आली. पण या 2 बंदीच्या तुलनेत ती बंदी काही फार काळ टिकू शकली नाही. 6 महिन्यातच ती उठवावी लागली. आणि त्यावेळेला राम जन्मभूमी आंदोलनात संघाच्या स्वयंसेवकांनी भाग घेतला आणि आपण आता पाहतो
की राम मंदिर ज्या ठिकाणी रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी भव्य प्रमाणात रामाचं मंदिर उभं आहे, असं देखील त्या काळात स्वयंसेवकांनी त्या आंदोलनात भाग घेतला असं मला वाटतं. संघाचं एक गीत आहे, मना मनात जागवा मंत्र हा नवा, आपुला समाज नेऊ परम वैभवा, किंवा संघाच्या प्रार्थनेत सुद्धा परम वैभवम नेतुमेत स्वराष्ट्रम समर्था भवत्वा शिशा ते वृषम असं देखील संघाने कडनं म्हटलं जातं. एक ज्येष्ठ स्वयंसेवक म्हणून आता जे काही संघ स्वयंसेवक कार्यरत आहेत शताब्दी वर्षामध्ये, या सगळ्या संघ स्वयंसेवकांना, नव्या जुन्या सगळ्या स्वयंसेवकांना काय आवाहन कराल आणि काय संदेशही द्याल? संदेश देण्या इतका मी मोठा नाही, परंतु संघाने 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे या शताब्दीच्या काळात जो जो संघाचा स्वयंसेवक आहे, ज्याच्यावर संघाचे संस्कार झालेले आहेत, अशा प्रत्येक स्वयंसेवकांनी शताब्दीत संघाने जे 8 प्रकारच्या कार्यक्रमांची रचना केलेली आहे. एक कार्यक्रम गृहसंवाद अभियान, दुसरा कार्यक्रम तालुकाशा वस्तीच्या हिंदू संमेलनं, ज्ञाती संस्थांच्या सद्भाव बैठका पण योजणार आहोत. प्रमुख जनांबरोबर परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत संवाद साधणार आहेत. असे जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत, ते कार्यक्रम खऱ्या अर्थानं यशस्वी करणं आणि त्यात शताब्दीच्या वर्षात मी स्वयंसेवक आहे, संघाने माझ्यावर संस्कार केलेले आहेत, मी आत्ता जो घडलो तो संघामुळे मी घडलेलो आहे. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी अशी आहे की या सगळ्या आगामी शताब्दीच्या कार्यात आपण जे जे संघाने आपल्याकडे जबाबदारी दिली आहे त्या कामात मनापासून अधिक वेळ देऊन सहभागी होणं आणि पंचसूत्रीच्या आधारे जो गृहसंवाद आणि जे उरलेले कार्यक्रम आपल्याला यशस्वी करायचे त्यासाठी अधिकाधिक योगदान देणं हीच खऱ्या अर्थानं संघासाठी खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. निश्चितच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शताब्दी वर्षामध्ये पदार्पण केलंय. संघ शताब्दी वर्षामध्ये पोहोचलाय. विजयादशमीच्या निमित्तानं सुद्धा आपण ठिकठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा पाहतो की एक सध्या शताब्दी वर्षात मी गणवेशात असं एक खरं तर एक अभियान आपण म्हणू शकतो, हे काहीच संघाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या 100 वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1925 ते 2025 या 100 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेली कामं, संघबंदी, संघाविषयी अनेकांचे मतभेद देखील असू शकतात किंवा वेगवेगळे काही विचार प्रवाह देखील असू शकतात, अर्थात ते असले देखील पाहिजेत. मात्र हे सगळेच समज गैरसमज जे आहेत त्यातून संघाचं काम कसं वाढलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न विनायकराव डंबीर यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. कॅमेरा पर्सन निलेश रोहारसह मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते.